महाराष्ट्रातील दुर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या दुर्गसेवकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने विशेष योजना आणावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे। विधिमंडळातील अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान त्यांनी ही मागणी केली। सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून इंग्लंडमध्ये महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली। राज्यात अनेक संस्था गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अहोरात्र काम करत असल्याचं सांगत अशा दुर्गसेवकांच्या कार्याला शासनाने पाठबळ द्यावं असं देखील यावेळेस केळकर यांनी सांगितलं। त्याबरोबर राज्यात वाढणाऱ्या गोहत्या गोमांस तक्रारीच्या घटनांबाबत देखील त्यांनी चिंता व्यक्त केली। गोवंशाचं रक्षण करणाऱ्या गोरक्षकांवर अनेकदा गुन्हे दाखल होतात असे सांगत या विषयावर कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी श्री केळकर यांनी सभागृहात केली। अध्यक्ष महोदय, दुर्ग संवर्धन, सेवक हे दुर्ग सेवक जे आहेत या संस्थांना प्रोत्साहन देण्याची पण गरज आहे। अध्यक्ष महोदय, शासन किती करणार, शासन किती प्रकारच्या गोष्टी करणार त्या, परंतु दुर्ग सेवा करणारे, दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था मग छोट्या मोठ्या असतील महाराष्ट्रामधल्या, त्यांना आपल्याला प्रोत्साहन देण्याकरता काही योजना बनवता येईल का याचा देखील शासनाने विचार केला पाहिजे। अध्यक्ष महोदय, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। जे असंरक्षित किल्ले आहेत, अनेक किल्ले जे आहेत ते असंरक्षित आहेत, या असंरक्षित किल्ल्यावर अतिक्रमणं झालेली आहेत, या असंरक्षित किल्ल्याचा दुरुपयोग व्हायला लागलेला आहे, तर त्याचं देखील सुधारणा करणं गरजेचं आहे। त्याची देखील देखभाल दुरुस्ती करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय, कारण की हे दुर्ग जे आहेत हेच आमचं शौर्याचं आणि पराक्रमाचे प्रतीक आहे।